मुंबई महापालिकेच्या निष्काळजीपणाचा 2 दिवसात दुसरा बळी. साकीनाक्यामध्ये 25 फूट उघड्या मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू. जीव गेल्यानंतर मनपाकडून कागदी घोडे नाचवत चौघांचं निलंबन. मॅनहोल दुर्घटनेसाठी जबाबदार असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. विरोधकांसह सत्ताधारी उपमहापौरांची मागणी. तर मृताला बाहेर काढण्याआधीच वरून जाळी लावण्याच्या प्रकाराची चौकशी करण्याचं महापौरांचं आश्वासन. 4 आणि 5 जुलैला मुंबई, ठाणे, पुणे, रायगडमध्ये जोरदार पावसाचा अंदाज. विदर्भातही सर्वदूर हजेरी. मराठवाडा मात्र अजूनही प्रतीक्षेत. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात सलग दुसऱ्या दिवशी वाढ. पाणीसाठा 8.12%. मुंबईकरांना काहीसा दिलासा. उद्धव ठाकरेंची आज महत्वाची पत्रकार परिषद. 6 खासदार आणि 1 आमदार फुटल्यानंतर पहिलीच पत्रकार परिषद. दुपारी 12:30 वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे नजरा. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 एकमतानं मंजूर. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र कायदेशीर ओळख मिळणार. ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणाला बळ. मुंबईतील प्रवाशांसाठी मोठी बातमी. लोकलमधून धारधार शस्त्र आणि अवजारं नेण्यास मनाई. रेल्वे स्थानकांवर होणाऱ्या प्रवाशांच्या बॅगांची तपासणी. टीईटी पेपरफुटी प्रकरणामध्ये पोलिसांची मोठी कारवाई. पेपरफुटी प्रकरणात आणखी 3 अटक. आरोपींना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. नवी मुंबईतील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी रुग्णालयातील डॉक्टरवर निलंबनाची कारवाई. डॉक्टर भावना पगारे सेवेतून निलंबित. केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये आरोपी सिया आणि चेतनची लाय डिटेक्टर चाचणीची शक्यता. केतनला गडावरून कोणी ढकललं याचा उलगडा होण्यास मदत होणार. तर कोठडी संपत असल्यानं दोघांना आज कोर्टामध्ये हजर केले जाणार. लातूरच्या शेतकऱ्याला मिळाली बैलजोडी. ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्याला दिलासा. झी 24 तासच्या पाठपुराव्याला यश. शेतकऱ्यानं मानले झी 24 तासचे आभार.